पतना मोह भ्रमी नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला आहारी मुरा भाग्यहीना नेला पतना मोह भ्रमी निळा म्हणे लावणी हाती निळा म्हणे लावणी हाती केली माती आयुष्या आहारे मला भाग्यहीना नेला पतना
मोहभ्रमे विठ्ठल प्रथम नमन करू वरनाथ उमा शंकराची असू चरणावरी ठेवणी माता साष्टांग्याचा दंडवत महायोग पीठे तटी मरत्या वरम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग प्रथम दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल नाही आठविला आहारी मुला भाग्यहीना नीला पतना मोह भ्रमे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय
आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा, फक्त 4 चरणाचा, पण या मृत्यू लोकात असणाऱ्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला अभंग अतिशय गोड आहे, अभंग अतिशय सोपा आहे आणि अभंग आपल्या सर्वांच्या कामाचा आहे, फार महत्वाचा आहे, अतिशय छान आहे. ऐका, पण अभंग निळोबाराय यांचा आहे. आजच्या या अभंगाद्वारे निळोबाराय या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. आणि मला असं वाटतं निळोबारायांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. निळोबाराय आम्हाला प्रश्न विचारतात, याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. कारण एखाद्याला उपदेश करायचा असेल तर अधिकार असावा लागतो, एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तरी अधिकार असावा लागतो, स्तुती करायची असेल तरी अधिकार असावा लागतो, निंदा करायची असेल तरी अधिकार असावा लागतो. ज्यार्थी निळोबाराय तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतात त्यार्थी निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे. किती मोठा आहे सांगू काय का? वारकरी संप्रदायाची सुरुवात नी पासून आणि शेवट सुद्धा नी प्रेम, विश्वगुरु आद्यगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांपासून सुरुवात निळोबारायांपर्यंत शेवट. ऐका, निळोबाराय नंतर संत झालेच नाही महाराज. खरं सांगायचं तर तुम्ही आम्ही बरेच संत केले, सध्या आपण कुणालाही संत म्हणतो ही शोकांतिका आहे, बरोबर की नाही? ऐसे संत झाले कली आणि तोंडी तंबाखूची. जे तंबाखू खातात त्यांना मी संत म्हणतो, पण संत कुणाला म्हणावं? ऐका, तुकोबाराय निळोबारायांतर संत सांगितलेच नाही महाराज. निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये किती मोठा आहे सांगू तुम्हाला. साधी प्रवचनाला सुरुवात करायची असेल ना तरी निळोबारायांची आठवण करावी लागते. कीर्तनाला सुरुवात करायची असेल तरी निळोबारायांची आठवण, कीर्तनाची सांगता करायची असेल तरी निळोबारायांची आठवण, वारीचं प्रस्थान करायचं असेल तरी निळोबारायांची आठवण. वारकरी संप्रदायामध्ये संप्रदायाचं कोणतंही कार्य करत असताना आम्हाला निळोबारायांची आठवण करावीच लागते महाराज. तुम्ही म्हणाल ताई आम्ही निळोबारायांची आठवण कधी कधी करतो. ऐका, केव्हा केव्हा करतो असा जर प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर असं आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये पुंडलिक वरदा हा गजर जर कोणी काढला असेल तर तो माझ्या निळोबारायांनी काढला. आणि पुंडलिक वरदा म्हटल्याशिवाय कोणतं संप्रदायाचं काम करता येत नाही. तो गजर करावाच लागतो, साधा जरी कार्यक्रम असला तरी करावाच लागतो. आणि म्हणून सुरुवातीचा गजर जर कोणी काढला असेल तर तो माझ्या निळोबारायांनी काढला. आणि ते अधिकारी निळोबाराय, अधिकारी संत निळोबाराय त्यांचा आजचा अभंग आहे. निळोबाराय आजच्या या अभंगामध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतात. मला असं वाटतं आजच्या अभंगामधला हा प्रश्न जर तुम्हाला कळाला ना तर माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल आणि तुमच्या जीवनाचं सार्थक होईल, बरं का? मला वाटतं हा प्रश्न आपल्याला कळाला पाहिजे. म्हणून अतिशय सुंदर 4 चरणाचा, पाठ नसला तरी पाठ होईल इतका सोपा असणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. आणि मला असं वाटतं की सर्व संतांचे अभंग आपल्या पुढे झाले पाहिजे. म्हणून मी तुमच्याकडे पहिल्या वर्षी आली होती ना तेव्हा मात्र नामदेवरायांचा अभंग घेतला होता, त्याच्यानंतर तुकोबारायांचा अभंग घेतला होता, त्याच्यानंतर नाथांचा अभंग घेतला होता आणि आज निळोबारायांचा अभंग. आज निळोबारायांचा अभंग आहे. आणि निळोबाराय तुम्हाला मला प्रश्न विचारतात महाराज. खर तर हा सोहळा तुम्ही काही या ठिकाणी करतायत ना तो फार महत्वाचा आहे. आणि आता याला कीर्तन महोत्सव म्हणू नका, आता याला सप्ताह म्हणा, कळतंय ना? कारण आता तो सप्ताह झाला. पहिला महोत्सव 3 दिवसाचा असेल तर महोत्सव,
5 दिवसाचा असेल तर महोत्सव, 6 दिवसाचा असेल तर महोत्सव, पण 7 दिवस कीर्तन करून 8व्या दिवशी काला केला की तो नाम सप्ताह होत असतो. तुम्हा सगळ्यांना हे भाग्य आहेत महाराज. काहींचे सप्ते आटत आले आणि काहींचे चढत आले. काहींचे 7 दिवसावरून 5 दिवसावर आले, काहींचे 5 दिवसावरून 3.5 दिवसावर आले, काहींचे 3.5 दिवसावरून 2.5 दिवसावर आले, काहींचे 2.5 दिवसावरून 1.5 दिवसावर आले. पण तुमचा सप्ताह हा वाढत गेला, म्हणजे वाढत राहत त्याच्यामध्ये समाधान असतं. आणि असाच अखंड तुमचा सप्ताह चालू असावा अशी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी, मौलींच्या चरणी प्रार्थना करते महाराज. हे सोपं नाही हो, हा सोहळा नाही हो, प्रत्येकाच्या नशिबात असेल असं अजिबात नाही. म्हणून फार गोड सप्ताह आहे. नियोजन तर अतिशय छान आहे. आणि आता मला तर मला वाटतं हे 4th का 5व वर्ष आहे. मला 4th वर्ष आहे, बरोबर आहे की नाही? 4 वर्षापासून मी तुमच्याकडे कीर्तन करते महाराज. हा सोहळा वाढत चाललाय, आनंद वाढत चाललाय. या वर्षी तर खूप गोड नियोजन आपण केलेलं आहे, म्हणून तुम्हाला शतशः धन्यवाद. खरं तर ज्यांचं मार्गदर्शन लाभलेत ना ते सुद्धा फार महत्वाचे आहे. आदरणीय आमचे चंद्रकांत भाऊ, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. चंद्रकांत या शब्दाचा अर्थ असा होतो, कांत म्हणजे प्रिय, चंद्र म्हणजे चंद्र, चंद्राचा प्रिय असणारा चंद्रकांत. जो चंद्राचा प्रिय आहे तो लोकांचा प्रिय झाल्याशिवाय राहत नाही. का बरं? खरं सांगा, तुम्ही सगळे इथे बसलात, पण बसल्या बसल्या मला सांगा, आमुषा कोणाला आवडते? कोणाला आवडते? फक्त एकालाच आवडते. मागं नका पाहू, मी सांगते कोणाला. त्याचं नाव आहे भगत. कारण त्याचा धंदा तेजीत चालतो. आमुषाला आमुषा फक्त त्यालाच आवडते महाराज. पण पौर्णिमा सर्वांना आवडते की नाही? का? कारण पौर्णिमेला चंद्र निघालेला असतो, लख प्रकाश देणारा चंद्र सर्वांना आवडते. ती चंद्राची रात्र सर्वांना आवडते, कारण पौर्णिमा सगळ्यांना आवडते. तो चंद्र सर्वांना आवडतो आणि तो चंद्र आम्हाला लख प्रकाश देण्याचं काम करत असतो. तसंच आहे या सप्ताहामध्ये मार्गदर्शनाचं काम आमच्या चंद्रकांत भाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून असंच चंद्राचं मार्गदर्शन राहावं अशी चंद्रदेवाकडे सुद्धा प्रार्थना करते आणि चंद्रकांत भाऊंना ताकद द्यावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. हे सोपं नाही हो, मार्गदर्शन करणं सोपं नाहीये. आदरणीय आमचे राजेंद्र भाऊ असतील, आंबरे असतील, राजेंद्र भाऊंचं सुद्धा फार मोठं सहकारी आहे. हे आयोजक नियोजक ज्यांनी या महोत्सवाला सुरुवात केली ते आदरणीय आमचे दीपक भाऊ आहेत, बरोबर की नाही? दीपक भाऊंनी सुरुवात केलेली आहे महाराज. आणि हा सोहळा पुढे वाढत चाललाय. खरं तर दीपक भाऊंकडे महाराष्ट्रातल्या सगळ्याच महाराजांचे नंबर आहेत की नाही? पण त्या सगळ्या नंबरांमध्ये माझा नंबर 4 वेळेस लागला. हे माझं भाग्य आहे. एवढे नंबर आहेत, कोणालाही फोन करू शकतात, पण 4 वेळा बोलवलं. कारण आमच्या दीपक महाभाऊंचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, तुमच्या गावाचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला. मागच्या वेळेस मी भगवंताकडे प्रार्थना केली होती, देवा यांचा सप्ताह अखंड चालू राहू दे, कारण त्यांची 5 वर्षाची बोली होती आणि म्हणून तो अखंड चालू राहण्याकरता मी माऊलीकडे प्रार्थना केली होती, सर्व ग्रामस्थांना विनंती केली होती. म्हणून चंद्रकांत भाऊ असतील, राजेंद्र भाऊ आहेत, दीपक भाऊ आहेत, आमचे निलेश महाराज आहेत, तुम्ही सगळ्यांच्या सहकार्याने फार गोड कार्य चालू राहिलं. मी कीर्तनाला येवो अथवा न येवो, पण तुमचा सप्ताह अखंड चालू राहो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सगळ्यांना हा योगायोग आहेत महाराज, हे साधी गोष्ट नाही. म्हणून असो, या सर्वांना मात्र त्या ठिकाणी आरोग्यदायी आयुष्य मिळावं. ऐका, म्हणून गोड असं नियोजन. आणि या नियोजनामध्ये या सप्ताहातील माझ्याकडे 5वा दिवस, 5व्या दिवसाच्या निमित्ताने निळोबारायांचा अभंग. आणि निळोबाराय तुम्हाला आम्हाला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतात. ऐका, फार गोड अभंग आहे. अभंगामध्ये निळोबारायांनी आम्हाला विचारला प्रश्न. ऐका, प्रश्न काय विचारला? येथे येऊन केलं काय? ऐकलं ना तुम्ही सगळे? इथं म्हणजे कुठं? या गावात नाही, मग कुठं? या मृत्यू लोकात तुम्ही आलात, या मृत्यू लोकात तुम्हाला नरदेह मिळाला, पण इथं येऊन तुम्ही काय केलं? काय गोड प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना कळाला ना, तर मला वाटतं माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल.
घरी गेलात ना मनन करा, चिंतन करा. कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकू नका हो. आपल्या गावात सप्ताह किती वर्ष बसला याच्यापेक्षा सप्ताहामध्ये किती माळकरी झाले याला सगळ्यात जास्त महत्व आहे. सप्ताहामध्ये किती टाळकरी नवीन झाले त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. हरिपाठाला किती लोक यायला लागली याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून ऐका, फार गोड अभंग आहे. घरी गेल्यानंतर स्वतःला स्वतः प्रश्न विचारायचा. निळूपकारे म्हणतात येथे येऊन केलं काय, प्रश्न विचारलाय. पण आजच्या प्रश्नाचं डोकं लावून उत्तर द्यायचं नाही, विचार करून उत्तर द्यायचं. कारण डोके लावणारे भरपूर आहे. प्रत्येक कसंही डोकं लावतात आणि कुठेही डोकं लावतात. डोके लावणारे कमी का आपल्यामध्ये? फार डोके लावणारे तो. ऐका, तुम्ही बघा, प्रश्न विचारलाय ना, तुम्ही जर 10वीचे पेपर दिले असतील, दिले ना सगळ्यांनी, 10वीच्या पेपरला तुम्ही जर बसलात तर शिक्षक आपल्याला सांगतात प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून घ्या, प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाका, कुणाचंही उत्तर कोणालाही लिहू नका. समजा तुम्हाला उत्तर आलं आणि प्रश्न क्रमांक चुकला तर मात्र उत्तर चुकीचंच असणार, याच्यात अजिबात शंका नाही. पण उत्तर व्यवस्थित लिहिण्याकरता प्रश्न क्रमांक टाकणं अतिशय महत्वाचं आहे. आजचा अभंग पूर्ण करण्याकरता तुम्हाला प्रश्न कळणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, डोकं लावून उत्तर देऊ नका. डोके लावणारे खूप आहेत महाराज. किती डोकं लावतात सांगू का? ऐका, एक 75 ओलांडलेलं म्हातारं होतं. म्हातारं पहाटे 5 वाजल्यापासून जीव काढायला लागलं, म्हणजे त्याचा जीव जायला लागला. ऐका, तुमच्याकडे जीव जात असताना सर्वात पहिल्यांदा काय जात असते? काय जाते? वाचा. क्या बात आहे. उत्तर त्यांनी एकट्याने जीव जाताना पाहिलं. तुम्ही सगळे मोठा पाहिलं कधी जीव जाताना काय जात असते? मग वाचा जात असते. बरं का भाऊ, 75 मात्र तो 75 वर्षाचा म्हातारा आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जीव काढायला लागला. पण म्हाताऱ्याची वाचा गेली. वाचा आणि वाचा गेल्याच्या नंतर माऊली त्याला बोलायचं होतं पण वाचा गेली. म्हणून त्यानं खुनवा खुनवीचा कार्यक्रम सुरू केला. ऐका ना, म्हातारं सारखं असं करायचं आणि असं करायचं, काही कोणाला कळलं. म्हातारा असं करायचं, असं करायचं, काही कोणाला कळना. पण डोके लावणारे किती असतात की नाही. त्याच्यातले 2-4 जण उठले. ते म्हणलं ऐक, म्हातारा काय म्हणतंय ते फक्त मला माहितीये. ते म्हणलं काय म्हणतं म्हातारं? ते म्हणलं म्हातारं म्हणतं की जेवढं काही डबुलं कमवलं होतं ना ते मागच्या भिंतीत पुरलंय. भिंत पाडली माऊली, भिंत, डबुलं सापडलं नाही. ते म्हणलं म्हातारीची दिशाभूल झाली असावी, इकडच्या भिंतीत पुरला असावं. इकडची पाडली तरी डबुलं सापडलं नाही, इकडची पाडली तरी डबुलं सापडलं नाही. पण म्हातारं सारखं असं करायचं, असं करायचं, अख्खं घर पाडलं पण डबुलं सापडलं नाही. पण त्या मुलांनी विचार केला, म्हाताऱ्याचं डबुलं सापडलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. काही करायचं पण म्हाताऱ्याला बोलायला लावायचं. म्हणून ऐका, आयुर्वेदामध्ये एक मात्रा अशी मिळते की ती मात्रा खाल्ल्यानंतर माणसाला जीवनदान प्राप्त होतच होतं, पण गेलेली वाचा सुद्धा येत असते. त्या मात्रेचं नाव आहे संजीवनी मात्रा. बरोबर आहे की नाही? संजीवनी मात्रा. आणि मग मात्र त्या ठिकाणी मुलं म्हटले काही करायचं, म्हाताऱ्याला बोलायला सांगितलं. मुलं गेलेत माऊली आणि गेल्याच्या बरोबर त्यांनी 10,000 रुपयाची संजीवनी मात्रा आणली. ऐका ना तुम्ही सगळे, ऐका. संजीवनी मात्रा आणली, म्हाताऱ्याच्या हातावर टेकवली. बाबाला सांगितलं बाबा खा खा, पण मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. भलतं सलतं बोलू नका. भलतं सलतं म्हणजे काय? बाई तू कधी आली गं, तुझं बरं आहे का गं, तुझ्या भावकीच्या वाटण्या झाल्या का गं, तुला किती जमीन मिळेल, अजिबात विचारू नका. मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. म्हातारीने संजीवन मात्र खाल्ली माऊली आणि मग ते म्हणलं पोरं काय मुद्द्याचं बोलू. मुलं म्हणले बाबा डबुलं कुठं ठेवलं डबुलं. म्हातारी म्हणाली कशाचं डबुलं, कशाचं काय? 30 रुपये रोजाने काम करता करता माझे दिवस गेले, तुमचे पोट कसे भरले मला माहितीये, कशाचं डबुलं? ते म्हणले बाबा मग सकाळपासून असं करताना असं करता म्हणता तरी काय? म्हातारं म्हणलं पोराव दुसरं तिसरं काही नाही, मी एवढंच सांगत होतो आपली जी गौ चाळायची चाळण आहे ना ती शेजारण्यानं नेली चाळण 40 रुपयाची, अख्खं घर पाडलं, 10,000 रुपये घातले. कारण प्रश्न कळाला. ज्याला प्रश्न कळत नाही ते कुठेही डोकं लावतं, कसंही डोकं लावतं. ऐका ना मुली, एक म्हातारं रडायला लागलं पण त्याच्या सारखं एकाच डोळ्यातून पाणी यायचं, सारखं एक. मला सांगा तुम्ही रडताना तुमच्या 2 डोळ्यातून पाणी येतं का एकाच येतं? बोला ना प्लीज.
दोन्ही येतं ना, माझ्या सुद्धा दोन्ही येतं ऐका ना. पण म्हातारा रडायला लागलं, त्याच्यासारखं एकाच डोळ्यातून पाणी यायचं, सारखं एकाच डोळ्यातून यायचं. एक जण डोकं लावणार होतं, ते म्हणलं मला माहितीये म्हाताऱ्याच्या एकाच डोळ्यातून पाणी का येतं. लोक सगळे विचारायला लागले का बरं येतं म्हाताऱ्याच्या एकाच डोळ्यातून पाणी. ते म्हणलं सांगा म्हाताऱ्याला किती मुलं आहे. सगळे लोक म्हणले 2 आहेत 2. ते मोठ आहे ना, त्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या पोरांची लग्न झाली, त्याला सुना आले, त्याचे नातू आले, आणि मग मात्र त्या ठिकाणी त्याचं लहान पोरग आहे ना, त्याचं अजून लग्नच झालं नाही, म्हणून म्हाताऱ्याच्या एकाच डोळ्यातून पाणी. आता खरं सांगा, रडायचं असायचं दोन्ही डोळ्यातून किती पाणी. पण डोकी लावणारी इतके आता काय सांगायचं तुम्हाला. ऐका जरा, आमच्याकडे माणूस गेला ना का 10 दिवसांनी 10वा करतात. तुमच्याकडे 10वा करतात का? करतात ना. 10व्याला आमच्याकडे महाराज 10व्याला आमच्याकडे प्रवचन असतंच, आणि ते ठेवलंच पाहिजे. पण आता काही लोक ठेवत नाही, हा तर त्यांचा दोष आहे. पण प्रवचन 1 तास का होईना ते असलं पाहिजे. का बरं? पिंडाला अडचण येऊ नये म्हणून प्रवचनही असलं पाहिजे. ज्ञानदानाचं कार्य, अन्नदानाचं कार्य, पिंडदानाचं कार्य हे झालं पाहिजे. मी बाकीचं नाही सांगत तुम्हाला, विषय निघाला म्हणून बोलते. ऐका महाराज, चांगला माणूस गेला आमच्याकडे, श्रीमंत पुढारी गेला. पुढारी चांगला व्यक्ती होता, काम करणारा व्यक्ती होता, श्रीमंत. त्याच्या 10व्याचं प्रवचन नेमकं माझ्याकडे होतं. ऐका ना माऊली, त्याचा नियम आहे, प्रवचन करावं 1 तास, कीर्तन करावं 2 तास. जो अखेरात चालतो त्याला तमाशा म्हणतात, बरोबर की नाही. म्हणून 2 तासाच्या वर कीर्तनकाराने सुद्धा बोलू नये, आणि लोकांनी सुद्धा आग्रह करू नये की पुढे काहीतरी सांगा. अजिबात नाही, त्याला मर्यादा आहे. संप्रदायाचा नियम आपण नाही पाळायचं तर कोणी पाळायचा. कुशाल लोक म्हणतात थोडं वाढवा, थोडं वाढवा, कसं शक्य आहे. म्हणून प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास. जो अख्ख्या रात चालतो त्याला तमाशा म्हणतात. म्हणून माझं प्रवचन होतं. निलेश महाराज प्रवचनाला बसली, 1 तास माझा आटोपलो, पण पिंड ठेवला. पण काही केल्या कावळा काही पिंड घेईना, काही केल्या कावळा काही पिंड घेईना. सगळे लोक आलेले, आमदार आले होते 10व्याला, आमदार, नगरसेवक, आमदार सगळे 10व्याला. पण सगळे लोक सारखे त्या पिंडाकडे पाहिजे, कावळ्याकडे पाहिजे. मला ते लोक म्हणले ताई थोडस वाढवा, आता पिंड घेत नाही, तुम्ही थोडं वाढवा. निलेश महाराज, लोक वाढवायला सांगतात, प्रवचन वाढवायला सांगतात, पण पाकिटात काही वाढ करत लोक डेंजर आहे महाराज. एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? अजिबात. लोक लय भयानक. आता काय सांगायचं तुम्हाला. ऐका, बसा बसा माऊली बसा. जाऊ दे त्यांना जागा द्या. विडघाला मला ते म्हणत बाई थोडं वाढवा. मी म्हटलं आता काय, सगळे लोक आलेले होते, पिंड घेतल्या जात नव्हतं, मी थोडं वाढवलं. पण माऊली, काही केल्या कावळा काही पिंड घेईना. मग खरं सांगा, कावळ्याच्या मनातलं कुणाला कळतं का? तुमच्याकडे आहे का एखादा कावळ्याच्या मनातलं जाणणार? नाही ना. कावळ्याच्या मनातलं काही कोणाला कळत नाही. ऐका, 4 गोष्टी चतुर आहेत निलेश महाराज, 4 गोष्टी चतुर आहेत. कोणत्या कोणत्या? ऐका, पक्ष्यांमध्ये कावळा चतुर, 4 पायाच्या जनावरांमध्ये कोल्हा चतुर, बायकांमध्ये माळी जातीची बाई चतुर, आणि माणसांमध्ये न्हावी जातीचा माणूस चतुर. तुमच्यात कोणी न्हावी असेल माफी मागून बोलतो. चतुर म्हणजे काही वेगळा अर्थ काढायचा नाही. चतुर म्हणजे चाणक्य. तुम्ही बघा महाराज, गावात काय चाललं, गावात कोणते भाऊ वेगळे निघणारे सख्या भावाला माहित नाही, पण न्हाव्याला माहिती आहे. अख्ख्या गावाच्या खबरी त्याच्याकडे राहतात. नुसतं एकटाच बसा. चतुर आहे, सोपं नाहीये. सगळ्या खबरी त्याच्याकडे, सगळ्या बातम्या त्याच्याकडे. महाराज नावी चतुर आहे. पण मी पक्षांमधलं बोलते. ऐका, कावळा चतुर आहे. कावळ्याच्या मनातलं काही कोणाला कळत नाही. आमदार खोळंबले, आमदार 10व्याला आले होते. ते आमदार सारखे कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे. 1 तास झाला महाराज, कडाक्याचं ऊन लागायला लागलं, पण कावळा काही पिंड घेईना. आता सगळे खोळंबले. आता आमदाराला धड जाताय सोयीने, बोलताय सोयीने. जावा निघून बोलावं काही तर पुन्हा लोक निवडून देतात की नाही, हाही प्रश्न. बरोबर आहे की नाही? जर जाता येईना बोलता येईना. सगळे लोक त्या कावळ्याकडे पाहिजे, पिंडाकडे पाहिजे.
पण आमदाराचा पिये तिथं आला. पिये म्हणला, आमदार साहेब मला माहितीये कावळा का पिंड घेतो. आमदार म्हणले, मग बोल ना. अरे किती वेळ झाला ऊन लागते मला सांग ना, कावळा का पिंड घेत नाही. तो पिये म्हणला, आमदार साहेब जो मेला ना तो तुमचा कोण होता. आमदार म्हणले, माझा चांगला कार्यकर्ता होता. आमदार साहेब मग त्याला काही तुम्ही कबूल केलं होतं का. म्हटलं कबूल केलं होतं. काय कबूल केलं होतं. मी त्याला म्हटलं होतं झेडपीचं तिकीट लागलं की पहिलं तिकीट तुलाच गेलं. झेडपीचं इलेक्शन लागलं की पहिलं तिकीट तुलाच, पण तिकीट आधीच गेलं. मग आमदार साहेब म्हणले, आता काय करायचं. एक काम करा, पिंडापाशी जा, पाणी सोडा आणि त्याला म्हणा, बाबा जरी तुला तिकीट दिलं नाही काही टेन्शन घेऊ नको, तुझ्या मुलाला का होईना दिल घे पिंड. गेला आमदार, पाणी सोडलं माऊली आणि ते म्हणलं, तुला जरी तिकीट दिलं नाही तुझ्या मुलाला का होईना दिल घे पिंड. घेतला काय कावळानं पिंड. काहींचं डोकं लावणं सुद्धा कामाला येतो. पण ऐका ना, इथं जसं डोकं लावलं तसं आजच्या प्रश्नाचं डोकं लावून उत्तर द्यायचं नाही. त्याचं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं. काय प्रश्न विचारलाय तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. काय प्रश्न विचारला निळूबाईंनी. इथं तुम्ही आलात, पण इथं आल्याच्या नंतर नेमकं केलं काय. पण ऐका, इथं म्हणजे कुठं. या मृत्यू लोकात तुम्ही आलात, पण या मृत्यू लोकात तुम्हाला नरदेह मिळाला. पण इथं आल्याच्या नंतर केलं काय. मला 100% लोकांनी उत्तर चुकीचं दिलं. चुकीचं दिलं. काय बोलतात निळूबाई. इथं येऊन काय केलं, काय नाही केलं ते विचारा. गावात कोणाचा बंगला नाही, एवढा कोटी रुपयाचा बंगला बांधला तुम्ही म्हणता काय केलं. जमीन घेतली, बंगला बांधला, मुलं जन्माला घातली, नातू झाले, पंतू झाले, एवढा मोठा प्रपंचाचा पसारा कमवला आणि तुम्ही म्हणतात काय केलं. ऐका, तुम्ही प्रपंच किती केला, काय केला, बंगले किती बांधले, गाड्या किती घेतल्या, मुलं किती जन्माला घातले, याच्याशी कर्तव्य नाही. तुम्ही भौतिक काय केलं याला महत्व नाही. तुम्ही इथं आल्याच्या नंतर विठ्ठल आठवलं का याला सगळ्यात जास्त महत्व आहे महाराज. बाकीचं काय केलं याला महत्व नाही. कशा पद्धतीने सांगते जरा ऐका. महिला मंडळ, तुम्ही सगळ्या घरी स्वयंपाक करतात ना. घरी करतात का स्वयंपाक. हो हेच हो म्हणतात. नेमकं काय करतात. एक लक्षात ठेवा, घरातला स्वयंपाक घरातल्या महिलेनंच केला पाहिजे आणि तो सुद्धा अतिशय आनंदाने केला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. मरगळल्यासारखा स्वयंपाक करायचा नाही. आणि तुम्ही जसं जेवण बनवतात ना तशी तुमच्या घरातली माणसं वावरतात. लक्षपूर्वक ऐका. म्हणून जेवण बनवत असताना सुद्धा माझ्या कीर्तनात आज काहीच नाही घेतलं ना, एवढं घेऊन जा. माझ्या कीर्तनात एवढं सांगायचं, जेवण बनवत असताना सुद्धा भजनाशिवाय जेवण बनवत जाऊ नका, अजिबात नाही. मग तुम्ही चपात्या करायला लागला, तांदळाच्या भाकरी करायला लागला, भात घातला, भाजी चिरायला लागले, मग गोड भजन करायचं. कसं करायचं ऐका. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो
काय बोलायचं? जोरात बोला. शाबास. एवढं जरी उद्यापासून केलं ना माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. बरोबर आहे की नाही? जेवण बनवताना काही करायचं नाही, फक्त राधे राधे बोलायचं. आणि जेव्हा राधे राधे बोलाल ना तेव्हा माझी आठवण काढत जा. ऐका, खरं सांगते तुम्हाला, काही नाही हो. परमार्थ करणं म्हणजे नेमकं काय? माझ्या भगवंताच्या नामामध्ये खूप ताकद आहे महाराज. आणि माझ्या भगवंताचं नाव घेऊन जर तुम्ही स्वयंपाक केला ना तर 100% ऐका, तुम्ही जर भगवंताचं नाव घेऊन स्वयंपाक केला तर तुमच्या घरातला माणूस कीर्तनात येऊन बसल. आणि जर तुम्ही देवाचं नाव न घेता स्वयंपाक केला तर 100% तुमचा माणूस दारूच्या दुकानाकडे जाईल. एवढं सोपं नाहीये दादा. ज्या घरामध्ये परमात्म्याचं नाव आहे, ज्या घरातली स्त्री देवपूजा केल्याशिवाय, तुळशीला प्रदक्षिणा केल्याशिवाय काही करत नाही, त्या घरामधले पुरुष सगळे सात्विकच असतात, याच्यात अजिबात शंका नाही. स्वयंपाक बनवताना भगवंताचं चिंतन करा. फार सोपं आहे परमार्थ, अवघड काहीच नाही हो. फार सोपं आहे, पण ते केलं पाहिजे. ऐका, हा, मग तुम्ही स्वयंपाक घरीच करतात ना? असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते, विचारू का? सगळेजण तयार आहेत ना? ऐका, आता आपल्याला भाजी टाकायची, म्हणजे लगेच नाही, असं समजा तुम्ही फक्त भाजी टाकायची, तयारी नका करू. ऐका, भाजीला मोहरी असलीच पाहिजे असं कुठं लिहून ठेवलं का माऊली? मोहरी 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 माहिती का तुम्हाला? मोहरी, मोहरी असलीच पाहिजे असं कुठं लिहिलंय का? नाही. मोहरी असली काय नसली काय भाजी होणार. तुम्ही एवढं म्हणा ना प्लीज. होणार एवढं म्हणा, फक्त म्हणू शकता ना तुम्ही तेवढं? ऐका ना, तुम्ही म्हणाल ना तेवढं? हा, मोहरी असली काय नसली काय भाजी होणार. जिरे असले काय नसले काय भाजी, हिंग असलं काय नसलं काय भाजी, कढीपत्ता असला काय नसला काय भाजी, माऊली कोथिंबीर असली काय नसली काय भाजी, लाल मिरची असली काय नसली काय भाजी, हा, हळद असली काय नसली काय भाजी, कमी जास्त होईल होईल, हळद असली काय नसली काय भाजी. तुम्ही जरा पांचट आळणी आहात का भाजी बनवायला? हळद कमी जास्त असली काय नसली काय भाजी होणार. गरम मसाला असला काय नसला काय भाजी होणार. महाराज लाल मसाला असला काय नसला काय भाजी, मीठ असलं काय नसलं काय भाजी. हे बघा, बाकीचं असलं काय नसलं काय चालतं, पण जीवनामध्ये मीठ गरजेचं आहे. ज्याच्यात मीठ नाही ते नीट लागत नाही. मीठ फार गरजेचं आहे माऊली. मीठ नसेल तर काय उपयोग येतो? ऐका ना, भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याच्या किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाच्या? तुम्ही बोला ना जरा, तुम्ही माझ्यावर काही नाराज आहे का? नाही ना, बोर नाही ना होते तुम्हाला? किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाच्या? 16,000. तुम्ही फक्त ऐकायचं, त्या भानगडीत पडायचं नाही तर तुम्ही म्हणाल देवाने एवढ्या केल्या होत्या, मी अजून एखादी करायला. देव येतो, सध्या तुम्हाला एक मिळाली हे तुमचं भाग्य आहे. तुम्हाला एक मिळाली तुमचं भाग्य आहे. सध्या प्रत्येक गावामध्ये 70% पोरं बिना लग्नाचेच फिरतायत. लग्नच जमत नाही. खरंच सांगते, तो लग्नच जमत नाही. का जमत नाही? त्याला अडचण आहे मला. का जमत नाही? कारण मुलीच्या आईबापाला सगळ्यात जास्त ऍटिट्यूड आलाय, इगो आलाय. इगो. मुलीच्या आईबाप जरा आयांना लक्षपूर्वक ऐका. काय आम्ही लग्न जमवतो आम्हाला माहितीये दादा. मी प्रत्येक गावामध्ये जात असते, मला थोडं लग्न जमवण्याचा शौक आहे. आपण नाही करायचं तर कोणी करायचं? कोणीतरी मध्यस्थी पाहिजे ना. आणि तुमच्या जर मध्यस्थी नाही झालं तर कधी कोणाबरोबर सैराट होतील याचा काही भरोसा नाही. म्हणून मध्यस्थी, आता सध्या लोक मध्यस्थी करायला सुद्धा घाबरतात दादा. का घाबरतात? चांगलं झालं तर त्यांचं नशीब आहे, आणि वाईट झालं तर जमवणारा करंट आहे, असे लोक बोलतात. आता काय सांगायचं? पण मुलीच्या आई बापाला सध्या इतकी गमेंट आली. तुम्ही विचार करा, समजा एखादी मुलगी वयात आहे लग्नाच्या, आणि आपण जर त्या आईला विचारलं ना, का हो लग्न करता का, तर ती आई म्हणते अजून लहान आहे. मग आपण विचारायचं काय वय चालू आहे? ती म्हणते आताशी 32 वर्षाची झाली. मग 40शीत गेल्यावर लग्न करणार आहे का तुम्ही म्हातारी झाल्यावर? अरे मुलीचं लग्न योग्य वयात झालं पाहिजे. योग्य वयात लग्न. ही जुनी माणसं आहेत ना दादा, तुम्हाला राग येत असेल, पण ही म्हातारी माणसं
शिस्त पाळणारी माणसं. 18 वर्षाची पोरगी झाली तर लगेच लग्न. कारण चुकीच्या गोष्टी होत नव्हत्या दादा. आता मुलीचं वय वाढायला लागलं पण आईबाप टेन्शन घेत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि किती आईबापाच्या अपेक्षा वाढल्या. मुलगा नोकरीला पाहिजे, मुलगा हँडसम पाहिजे, मुलाचा कोटीचा बंगला पाहिजे, त्याच्याकडे जमीन चांगली पाहिजे, मुलगा दिसायला सुंदर पाहिजे, मुलाकडे एवढी जमीन पाहिजे, मुलाचा बंगला गाडी सगळं चांगलं पाहिजे. किती अपेक्षा आहे तुमच्या. आणि माझी एकच विनंती आहे, ऐका सगळे मुलीचे आईबाप सावधान. सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. मुलगा पाहायला गेला की त्याच्याकडे बंगला आहेत की नाही पाहिला नाही तरी चालेल, त्याच्याकडे गाडी आहेत की नाही पाहिली नाही तरी चालेल, मग तो कुठे जॉबला जातो त्याचं पॅकेज किती ते नाही बघितलं तरी चालेल. पण तुमची मुलगी जर सुखात राहावी असं जर वाटत असेल तर बाकीचं काही पाहू नका. पण मुलगा जर पाहायला गेला तर त्या मुलाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहेत का पहा. 100% तुमची मुलगी कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि पोरगं रोज दारू पिऊन पडतं. काय करायचं त्या प्रॉपर्टीला. मुलाला वळण नाही, काय करायचं त्या प्रॉपर्टीला. म्हणून लग्न जमवायला खूप अडचणीत मारा. आणि म्हणून महिला मंडळ तुम्ही सुद्धा पहिलं काय मुलीचे आईबाप जात होते का मुलाच्या घरी पाहिलं. आता ह्या जातात पाहिलं किचन कसं आहे, बाथरूम कसं आहे, काय कसं. खोटं नाही सांगत. सध्या मुलीच्या फारकती व्हायला 70% जबाबदार मुलीची आई आहे. माझा राग आला ना तरी चालेल. माझा काय गरज आहे तुम्हाला. 2-2 तास तुम्ही मुलीचं लग्न झाल्यावर फोनवर बोलतात. कोणी सांगितलं तुम्हाला. हा तुझी सासू काय करते, तुझी जाऊ काय करते, एक लक्षात ठेवा. तुमच्या मुलीचा संसार चांगला व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना, फक्त 8 दिवसात एकदाच फोन करा. 5 मिनिटाच्या वरती जास्त बोलू नका. 100% तिचा संसार तुमची चुकी आहे महाराज. तुम्ही घेणं नाही देणं नाही, प्रत्येकीकडे मोबाईल घेऊन दिला. सगळ्यांकडे मोबाईल आहे. आणि ती आई व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल. तुझी सासू भांडी घसती का नाही ते दाखव. काय अर्थ आहे त्याला. सगळं वाटोळं चाललं महाराज. आणि एक सांगू तुम्हाला, आज हे बोलणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल व ताई काय बोलताय, हे 100% महत्वाचं आहे महाराज. 70% मुलींच्या फारकती आहे सध्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुली शिकल्यात, तुम्ही शिकवलं पण मुलीला संस्कार लावले नाही, हा तुमचा दोष आहे. कितीही शिकवा मुलगी पण तिला घरातला स्वयंपाक जमला पाहिजे. आणि घरातल्या मोठ्यांचा आदर करणं तिला जमलं ना, 100% संसार टिकेल दादा. हे शिकवा तुम्ही, 100% शिकवा. आणि मुलींना माझी विनंती आहे, ज्यांचं लग्न झालंय आता नवीन त्यांना पण, ज्यांचे लग्न बाकी आहे त्यांना पण. तुम्ही जॉबला असू द्या, तुम्हाला 80,000 पगार असू द्या, तुम्हाला ₹1,00,000 पगार असू द्या, ₹2,00,000 पगार असू द्या, तुम्ही जॉबला गेलात ना जॉबला, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला तिकडे किती पगार असू द्या, पण जेव्हा तुम्ही सासरच्या घरात येतात ना तेव्हा तुमचा पगार, तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा उंबऱ्याच्या बाहेर काढून ठेवा. आणि आतमध्ये फक्त सून म्हणून जा, फक्त बायको म्हणून जा. तुमचा प्रपंच टिकेल, 100% टिकेल. पण तुम्ही अहंकाराने वावरल्या तर अजिबात प्रपंच टिकणार नाही. जाऊ द्या किती बोलायला गेलं तर कमीच आहे दादा. पण माझा विषय असा चालू होता, काय सांगत होते मी तुम्हाला. प्रश्न ऐका, मी ते माऊली म्हणतात तुम्ही एवढं सांगत होते, इथे येऊन काय केलं. ऐका, त्यांचे बरोबर आहे. पण मी विषय असं सांगत होते की जेवणामध्ये मीठ गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. त्याला प्रमाण आहे. ऐका, काय करावे ते मिठे विना शव म्हणजे प्रेत. प्रेताला पार्लर मध्ये मेकअप करून आणला, त्याच्याकडे कोण पाहिलं. जिवंत आहे तोपर्यंत मेकअपला किंमत आहे.
मेल्यानंतर तुम्ही किती सजवा प्रेताला कोणी पाहतं का नाही. तसंच आहे अन्नामध्ये सगळं असू द्या मीठ नसू द्या त्याला किंमत नाही, असा विषय मी मांडत होते. ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भगवान श्रीकृष्णाच्या किती बायका होत्या या ठिकाणी? वा, तेवढं जरी लक्षात राहिलेलं बरं वाटतं महाराज. ऐका, 16,108 बायका. देवाला असं वाटलं रोज लोकांना वेळ देतो, रोज विश्वाकर्ता कल्याण करतो, कधीतरी पत्न्यांना वेळ दिला पाहिजे. ऐका ना सगळे कलाकार मंडळ व्यवस्थित ऐका, रोज आपण परमार्थ करतो, पण माझं म्हणणं आहे कधीतरी आपल्या अर्धांगींना वेळ दिला पाहिजे. कारण सगळ्यात जास्त ताकद महाराज परमार्थ करणाऱ्याच्या पाठीमागे तिची कमाल आहे. एवढं सोपं नाही ना. तुम्ही रात्रभर फिरतात बाहेर, तुमची पत्नी प्रपंच व्यवस्थित सांभाळते म्हणून तुम्ही फिरू शकतात बुवा, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून देवानं सुद्धा बायकांना वेळ द्यायचं ठरवलं. सगळ्या बायका बसल्या, देवानं विचारले बघा आजचा माझा सगळा वेळ तुमच्या करता. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, तुम्ही मला विचारा, काय आज मनात असेल ते विचारून घ्या. मी आज मोकळा आहे, तुमच्यासाठी बसलोय. तेवढ्यात मात्र सगळ्या पत्न्या म्हणल्या देवा आम्ही आज तुमच्याशी मन मोकळं बोलू शकतो, 100% बोला. एक पत्नी उठली, ती म्हणली देवा माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. देव म्हणले विचार पटकन. काय प्रश्न आहे? तिनं प्रश्न विचारला. लक्षपूर्वक आहे का बरं महिला मंडळ. बाई पत्नी किती म्हातारी झाली तरी नवऱ्याला एकच प्रश्न विचारते. कोणता? मी तुम्हाला आवडते का? दुसरं काय विचारते? म्हातारी झाली तरी एकच प्रश्न विचारते की नाही, मी तुम्हाला आवडते का? एक पत्नी उठली, देवाला विचारलं देवा मी तुम्हाला आवडते का? देवानं सांगितलं हो. म्हणजे असं नको उत्तर, मी तुम्हाला कोणासारखी आवडते, पटकन उत्तर द्या. देव म्हणले खरं सांगू का तुला? खरं सांगू, तू आहे ना मला अगदी बुंदीच्या लाडू सारखी आवडते. फार आनंद वाटला, फार आनंद. दुसरी पत्नी देवा ती बुंदीच्या लाडू सारखी आवडते, मी आवडते का तुम्हाला? देव म्हणले हो. कोणासारखी आवडते? तू आहे ना मला जिलेबी सारखी आवडते. तिसरी उठली, देवा मी. देवानं सांगितलं हो. मी कोणासारखी आवडते? तुम्हाला गुळासारखी आवडते. चौथी पत्नी उठली, ती म्हणली मी तुम्हाला आवडते. कोणासारखी आवडते? तुम्हाला साखरेसारखी. एक एक गोड गोड पदार्थ आठवला. 16,108 बायकांना उत्तर दिलं, पण एकच उरल्यावर त्यांचं नाव होतं रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी माता तिकडनं आल्या. देवा सर्व आवडतात तुम्हाला, सर्व आवडतात, मी आवडते का तुम्हाला? देवानं सांगितलं हो. म्हणजे असं उत्तर नाही, मी तुम्हाला कोणासारखी आवडते? भगवंत म्हटले खरं सांगू रुक्मिणी, खरं सांगू, तू ये ना मला, तू ये ना मला मिठासारखी आवडते. मीठ म्हटलं मीठ, आणि रुक्मिणी माता नीट रागाने निघाल्या. नीट. आणि देवाकडे रूम होते महाराज, जिला राग येईल ना तिनं त्या रूम मध्ये बसायचं. मग देवाला कळलं की हिला राग आलाय असं. रुक्मिणी माता तिथं बसल्या, भगवान परमात्मे गेले, अहो दार उघडा, नाही उघडणार. अहो दार उघडा, नाही उघड. का नाही उघडणार? म्हणजे सगळ्या गोड पदार्थांसारखे आवडतात आणि मी त्या खराट मिठासारखे आवडते, अजिबात दार उघडणार. अहो उघडा दार, नाही उघडणार. मला सांगा, जो भगवंत अख्ख्या विश्वाला सांभाळतो त्याला पत्नीचा राग काढता येणार नाही? काढता येणार नाही. सगळं विश्व त्याच्या ताब्यात आहे. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जे जगाते चालिता जिया सते
अशी चालणे तुझी आवड. वेद बोलतात त्याच्या सत्तेने, सूर्य चालतो त्याच्या बळावर. महाराज मला असं वाटतं सूर्य जर आपल्या ताब्यात असता आपल्या, तर लोक इतके डेंजर आहे दादा, जोपर्यंत झोपा होत नाही तोपर्यंत लावून धरला असता. बरं तरी उगवणे आपल्या ताब्यात नाही, माळवणे चालेल हे शरीर कुणाचे हे सत्य, कोण बोलवितो हरिविन, सगळं त्याच्या ताब्यात आहे. आणि तो भगवान परमात्मा, त्याला पत्नीचा राग काढणं जमणार नाही का? पत्नीला बोलवलं, ऐक, सगळ्या राज्यातले लोक जेवायला बोलवले, सगळ्या लोकांची जेवायची जबाबदारी मी तुझ्यावर देतो. रुक्मिणी मातेला आनंद झाला, सगळ्या लोकांना चुलबन आमंत्रण दिलं, सगळ्यांना बरं का जेवायला बोलवलं. आता लोक जेवायला लवकर येत असतात, जेवायला वाट नाही पाहायला लागत. तुम्ही बघा, तुम्ही आता इथं कीर्तन आहेत ना दादा निलेश महाराज, आता कीर्तन आहे ना इथं बरोबर 7चा टायमिंग दिलेला, पण आपण 7:30ला सुरू करतो, कारण लोक उशिरा येतात, बरोबर की नाही? पण जे बरोबर 7:30 वाजता इथं येऊन बसतात त्यांना कळालं की देवाने देह भजना करता दिला. आणि जे बरोबर 9 वाजता गर्दी करतात त्यांना कळालं फक्त भोजना करा. भोजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे आणि भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे. पण खरं सांगू का, माझ्या भगवंताने इतका सुंदर जर देह दिला, कशासाठी? देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता. देवी दिला देह भजन गोमटा की भोजना गोमटा? तुमचं काय म्हणणं आहे मागची आलेली मंडळी? इकडे बघा ना तुम्ही माझ्याकडे. भोजना करता दिला का भजना करता? मोठ्याने बोला ना तुम्ही थोडस. हा, भजना करता दिला ना? मग उद्यापासून सगळ्यांनी कीर्तनकार मंडपात येण्याच्या आधी बरोबर तुम्ही 7:15ला मंडपात बसा, तर माझा भगवंत तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. डायरेक्ट भोजनाला येऊ नका. डायरेक्ट भोजनाला आले तर काही होण्याची शक्यता आहे, पण भजनाला येत चला. असू द्या. काय काय सांगत होते मी ताई? जेवणाची तयारी, मीठ जेवणाची तयारी करायची. चूलबंद आमंत्रण दिलं अख्ख्या गावाला, अख्ख्या राज्याला, बरं का? कोणी? भगवान परमात्म्याने सगळे जेवायला. जेवणाची जबाबदारी कोणावर दिली? रुक्मिणी आईसाहेबांकडे सगळं जेवण बनवायला. पण भगवंत असे एवढे सोपे नव्हते हो. रुक्मिणी मातेला जाऊन सांगितलं सगळ्या जेवणाची तयारी तुम्ही करायची, पण जे किचन मध्ये स्वयंपाके होते ना, त्या स्वयंपाक्यांना पहिलं बोलवलं आणि त्यांना सांगितलं ऐका, रुक्मिणी माते सांगतील सगळं तसंच करायचं, पण माझं ऐकावं लागेल. ऐका ना, भगवान परमात्मा चतुर हो. किती चतुर आहे सांगू तुम्हाला? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची भाणी, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची भाणी, चतुराबाई, तया पोटी विठोबा.
तोड दिल्याशिवाय तोड नाही ना मला. तोड फार महत्वाची असते. ऐका, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची इतका चतुर येतो. भगवंताने सांगितलं, सगळं किचन मध्ये गेलं, स्वयंपाक्यांना सांगितलंय बघा, सगळं रुक्मिणी माता सांगतील सगळं तसंच करायचं, पण माझं ऐकावं लागेल. म्हणले काय देवा? एकाही पदार्थात मीठ टाकायचं. ऐकताय ना तुम्ही? सगळे पदार्थ बनवले, सगळे लोक जेवायला आले, पंक्तीची पंक्ती बसले. देवाच्या घरी जेवण होतं. चांदीचे ताट, चांदीचे वाट्या, चांदीचे लोटे, सगळं ताटाच्या भोवती सगळी रांगोळी काढली, धूप दीप सगळी तयारी केली. महाराज सगळ्या लाईनी बसले जेवायला. बसल्याबरोबर प्रत्येकानं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. पहिलाच घास वरण भाताचा घेतला दादा, तोंडामध्ये टाकला. पण इथं बॅनर लिहिलेलं होतं आतमध्ये घशात बिन मिठाचे पदार्थ आतमध्ये येण्यास बंदी आहे. ते हात जाईना. पण त्याच्या शेजारचं एक जण डोकं लावणार होत. मी म्हणलं ऐका, आता याला हात ढकलायचा असेल ना तर काहीतरी तोंडी लावावं लागल. म्हणून ताटात भजे होते, भजे. सगळ्यांनी भजे उचलले, तोंडात टाकले, पण त्याच्यातही मीठ नव्हतं. ते आत जाईना. त्याच्यापासून एक आणखीन डोकं लावणार. ते म्हणले बघा, याला जर हात ढकलायचा असेल ना तर काहीतरी पातळ प्यावं लागेल. म्हणून ताटा शेजारी वाट्या होत्या. वाट्यामध्ये तरल आलेली सार होता. तुमच्याकडे सारच म्हणतात का? पुरणपोळी बरोबर करतात का आमटी म्हणतात? बरं ठीक आहे, आमटी होती, सार होता दादा. त्या साराची वाटी उचलली आणि प्रत्येकानं फुरका मारला. खोटं नाही सांगत, दिवसा तारी दिसायला लागली. हो, सगळेजण थुकून घास बाहेर काढला. एकाने घास खाल्ला नाही. सगळेजण उठले. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात पाणी आलं. भगवंताच्या दारात कधी कोणी उपाशी केलं नाही, आज सगळे लोक उठून उभे राहिले. आणि मग भगवंताने रुक्मिणीकडे पाहिलं. मला सांग रुक्मिणी, मला सांग, जेवणात कशाची गरज आहे? रुक्मिणी माता म्हटली, देवा जेवणात मिठाची गरज आहे. मग मला सांग रुक्मिणी, माझ्या जीवनात कुणाची गरज आहे? रुक्मिणी माता म्हणल्या, माझी गरज आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जेवणामध्ये मीठ गरजेचं. रुचिने दियण प्रमाण दिलं. ऐका, रुची नेदी अन्न त्यात नसता लवण. लवण म्हणजे मीठ. अन्न रुचकर कधी लागतं? त्याच्यात मीठ असलं तर ते नीट लागतं. म्हणून ऐका, जेवणामध्ये मीठ गरजेचं आहे. ऐका बरं का, दोघं महाराज लग्न जमवायचं होतं. मुलीनं मुलगा पाहिला, मुलानं मुलगी पाहिली, दोघांचं लग्न जमलं. आता तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं बरं का पटापट. लग्नामध्ये मंडप असलाच पाहिजे असं कुठं लिहून ठेवलं का? बोला ना तुम्ही. मंडप असला काय नसला काय लग्न होणार. शाबास, एवढंच उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडे. होणार म्हणा फक्त, दुसरं काहीच म्हणू नका. ऐका, मंडप असला काय नसलं काय लग्न होणार. लग्नामध्ये कन्यादानात फ्रीज असलं काय नसलं काय लग्न, वॉशिंग मशीन असलं काय नसलं काय लग्न, जेवायला लाडू जिलेबी असली काय नसली काय लग्न, नवरीचे मामा मामी असले काय नसले काय लग्न, नवरदेवाचे मामा मामी असले काय नसले काय लग्न, नवरीचे काका मावशी असले काय नसले काय लग्न, नवरदेवाचे काका मावशी असले काय नसले काय लग्न, नवरीचे आईबाप असले काय नसले काय लग्न, नवरदेवाचे आईबाप असले काय नसले काय लग्न, नवरी नवरदेव असले काय नसले काय लग्न. होणार म्हणतो मग लग्न कोणाचं? बाकीचं असलं काय नसलं काय चालतं, पण लग्नामध्ये नवरदेव नवरी गरजेची आहे, जेवणामध्ये मीठ गरजेचं आहे, आणि जीवनाच्या व्यवहारामध्ये भगवंताचं नामचिंतन महत्वाचं आहे. बाकीचं असलं काय नसलं काय चालतं,
पण भगवंताची भक्ती नसेल, साधना नसेल, तर तुमच्या जीवनाच्या व्यवहाराला काहीच अर्थ नाही महाराज. म्हणून बाकीचं असलं काय नसलं काय चालतं, पण भक्ती गरजेची आहे. तसं निळोबाराय म्हणतात इथं तुम्ही जन्माला आला, कारण हा काही पुन्हा पुन्हा मिळणार नाही, अजिबात नाही. इथं येण्यासाठी खूप अट्टहास केलात महाराज, किती योनी पार केल्यात सांगू तुम्हाला. ऐका, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. इतका सोपा आहे का? देवाने सुद्धा इच्छा केली पण देवाला सुद्धा मिळाला नाही हो. तिथं काही कमी आहे का? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म काय कमी. ज्ञानोबाराय म्हणतात जेथे महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिहे गावी खिल्लारे कामधेनूची सगळं आहे तिथं. पण त्या देवाला इथे या वाटलं आणि आम्ही खूप भाग्यवानी. दोन्ही गोष्टी आम्हाला मिळाल्या, मृत्यू लोकही मिळाला आणि मृत्यू लोकामध्ये नरदेह सुद्धा मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. दोन्ही गोष्टी दुर्लभाती दुर्लभ नरदेह मिळाला. नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा, आठ वर्षाची गणना, 10 वर्षाची गणना, तुम्ही टाळ्या वाजवा पण जरा मन मोकळ्याने वाजवा. एक वाजवतो, एक थांबतो, एक नेमकं काय ते काही कळत नाही. एक सांगू तुम्हाला, दुसऱ्याचं कौतुक करता आलं पाहिजे. नावं ठेवणारी खूप आहे पण कौतुक करणारी फार कमी. आणि कौतुक करायला माणसाचं मन श्रीमंत असावं लागतं. दुसऱ्याला तू सुंदर दिसते हे म्हणायला सुद्धा मन मोठं पाहिजे. नाहीतर सुंदर असून सुद्धा दोष काढणारे खूप आहेत आपल्या या जगामध्ये, खूप आहेत. म्हणून दुसऱ्याचं कौतुक करायला मन मोठं पाहिजे. असू द्या. महाराज म्हणले नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभाती दुर्लभ नरदेह मिळाला. मी इतका सुंदर मिळाला, देवाने इच्छा करून मिळाला नाही. मग महाराज म्हणतात, निळोबाराय म्हणतात तुम्ही इथं जन्माला आला, पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का? बघा बरं का काय विचारतायत महाराज. इतका सुंदर देह मिळाला, मग तुम्हाला विठ्ठल आठवला का? असा प्रश्न मी जरी आज तुम्हाला इथं विचारते आणि निळोबाराय जरी आपल्याला विचारतात, तरी घरी गेल्यानंतर तुम्ही स्वतःला आरशात पहा आणि विचारा, भगवंता इतका सुंदर नरदेह तुम्हाला दिला पण तू मला कधी आठवला का रे? असं विचारलं पाहिजे. पण खरं सांगू का, जे मिळाले त्याच्यात आपल्याला समाधान नाही, आणि जे नाही मिळालं ना महाराज ते आपण शोधत असतो. तुम्ही बघा ना काय काय मिळालं. एकाला महाराज सोन्याचं मडकं, मडक्यात सोनं असणारं भरलेलं मडकं सापडलं. किती आनंद व्हायला पाहिजे. दरिद्र होता तो, सोनं असणारं मडकं सापडलं. सध्या सोन्याला काय भाव आहे तुमच्याकडं? मी काय आज दुकानात गेले नाही म्हणून तुम्हाला विचारते किती आहे. मी परवाच्या दिवशी बघितलं ते 140 होता, आता कमी झाला का? एवढा भाव आहे सोन्याला. समजा तुम्हाला मडकं सापडलं, तुम्ही काय करा? तुम्ही म्हणाल ताई आम्ही तीच विनंती करतो देवाला सापडू दे, पण सापडत नाही. आणि एक सांगू महाराज, संपत्ती सुद्धा प्रारब्धावरच अवलंबून आहे. ते काय कोणाला मिळते का महाराज? भाग्यचिनी बडसे उद्यमाचिनी मिसे संपत्ती जाता पैसे घर दिगे अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन. हे प्रारब्धात असेल तर मिळतं, अन्यथा मिळत नाही. म्हणून ऐका, एकाला मडकं सोन्यानं भरलेलं सापडलं, किती आनंद व्हायला पाहिजे. आणि मग दुसरं जण त्याला विचारायला, निलेश महाराज त्याला म्हणलं, खरे बाबा एवढं सोनं भरलेलं मडकं तुला सापडलं, तुझ्या चेहऱ्यावर इतकी उदासीनता का? का नाराज आहे? काहींच्या चेहऱ्यावर कधी सोडलेलीच राहतात, ते कधी हसत नाही, बोलत नाही. त्याच्यातून प्रेतात काहीच फरक नसतो. खरंच हो, कधी कधी आम्हाला टाळकरी सुद्धा असेच सापडतात, कधी हसत नाही, बोलत नाही. त्याला काय अर्थ? अरे जीवनाचा आनंद,
जीवन हे मस्तीत जगता आलं पाहिजे, स्वतःच्या मस्तीत. टाळ वाजवण्याचा आनंद सुद्धा लुटता आला पाहिजे महाराज, गायनाचा आनंद सुद्धा लुटता आला पाहिजे. काही एकाला विचारलं का गायला नाही, ते म्हणलं साऊंड ध्यानावर नव्हतं. पहिलं तुकोबरायला का साऊंडच होता का महाराज? ज्ञानोबरायला साऊंडच होतात का? एक लक्षात ठेवा, साऊंड लागला काय नाही लागला काय, तुम्हाला आनंद लुटायचा आहे ना, तुम्ही स्वतःच्या मस्तीत गा, मस्तीत वाजवा आणि मस्तीत कीर्तन करा. ज्याला जमलं त्याला जमलं. ऐका काय सांगत होते मी, तेवढं मडकं लक्षात ठेवा बुवा, शेवटी तेवढंच आहे तुमच्या बरोबर. महाराज ते नाराज होतं, त्याला विचारलं अरे तुला सोन्यानं भरलेलं मडकं सापडलं तरी तू उदास का? त्यानं उत्तर दिलं हे 8व्या क्रमांकाचं मडकं. मग 7 मडके कोणाला सापडले असतील त्याचा विचार करून मी नाराज. जे मिळालंय त्याच्यात आनंद शोधत नाही महाराज, काय नाही त्याच्याकडे बघत असतो. एखादा माणूस आहे त्याच्यात किती गुण आहे हे आपण पाहत नाही, पण त्याचे दोष काढल्याशिवाय राहत नाही. हा माणसाचा सगळ्यात मोठा स्वाभाविक दोष आहे दादा. माणसाच्या गुणाकडे माणसाने पाहिलं पाहिजे. काही लोकांना दोष सापडणं सगळ्यात सोपं वाटतं, पण ऐका, दुसऱ्या दोष जेव्हा तुम्ही काढतात, जेव्हा दुसऱ्यामध्ये दोष आहे तेव्हा सांगतात, तेव्हा स्वतःच्या अंतःकरणाला विचारा मी परिपूर्ण आहेत का? तुम्ही जर परिपूर्ण असाल तर दुसऱ्याच्या चुका काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे, अन्यथा नाही, अजिबात नाही. लक्षपूर्वक ऐका, या बाईला कीर्तन जमत नाही हे त्यानंच म्हणायचं ज्यानं 2-4 तरी कीर्तन केले पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? इथं उभं राहून 2 तास कीर्तन करणं तुम्हाला सोपं वाटतं? अरे एवढं सोपं नाही. जे नाव ठेवतं ना महाराज त्याला म्हणा तू काहीच नको, फक्त आल्यानंतर एखाद्याचं लग्न लागलं ना त्याला फक्त शुभेच्छा दे, त्याला फक्त ते शुभेच्छा द्यायला उठतं, नवरी नवरदेवालाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जाते. 10व्यात येतं आणि मेलेल्या मुर्द्यालाच शुभेच्छा देऊन जातं. एवढं सोपं वाटतं इथं या गादीवर उभं राहणं? एवढं सोपं नाही महाराज. म्हणून दुसऱ्यामध्ये दोष काढणं हा लोकांचा स्वाभाविक गुण आहे. काही कोणात दोष काढू नकात महाराज. आपल्यामध्ये दोष आहेत का ते शोधा, आपण परिपूर्ण आहेत का ते पहा. म्हणून जे मिळालंय त्याच्यात आनंद माना, हे पुन्हा परत नाही. आणि मग महाराज म्हणतात तुला इतका सुंदर देह मिळाला, या मृत्यू लोकात तू जन्माला आला, मग तुला विठ्ठल आठवला का? पण माणसाला सगळं आठवतं पण विठ्ठल आठवत नाही, हे शोकांतिक आहे. पण विठ्ठलच का म्हटलं, बाकीच्या देवाचं नाव घेतलं नाही? का घेतलं नाही? त्याचं कारण आहे बाकीच्या देवांना काहीतरी द्यावं लागतं, काहींना कोंबडं काहींना बकरून न्यावं लागतं. पण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता बाकीच्यांचं काम नाही म्हणून विठ्ठल आठवला का हा प्रश्न महाराज अभंगाच्या प्रथम चरणात.
अतिशय छान. हा एवढं सोपं नाही दादा, एवढं उंच गायला खूप जीव काढावा लागतो. आणि तेही लेडीजच्या मागे गाताना जेंट्सला खूप अडचणी येतात, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीर उभे आहात म्हणून आम्हाला आनंद आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तेव्हाच गोडवा निर्माण होतो महाराज. नाही तर सोपं नाही. खूप गोड गायलेत महाराज. येथे येऊन केलं काय, विठ्ठलू नाही आठविला. इथं तुम्ही आलात, पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल आठवला का? काय निरोपार प्रश्न विचारतात. समजा तुम्ही जर म्हटले आम्हाला विठ्ठल आठवला नाही, तर महाराज म्हणतात तुम्ही भाग्यहीन आहात. भाग्यवान वेगळं आणि भाग्यहीन वेगळं. तुम्ही कोणाला भाग्यवान म्हणतात? पैशावाल्याला भाग्यवान म्हणतात. पण तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही कधी कीर्तनात वर्गणी देत नाही, सप्त्याला वर्गणी देत नाही, मग तुम्ही भाग्यहीन. तुमच्या प्रॉपर्टीला काहीच किंमत नाही, पण 100% कमवतात, पण 10% तरी तुम्ही देवाला देत असाल ना, तर तुम्ही सगळे भाग्यवान. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं कमवतात ना, तेवढा रोज देवाचा वाटा ठेवला पाहिजे. ठेवला पाहिजे की नाही महिला म्हणलं? 100% दिलं पाहिजे देवा. 10 रुपये कमवतात, 2 रुपये देवाच्या वाटेची बाजूला काढून ठेवा. का काढून ठेवा? कारण 10 रुपये कमवण्याची ताकद, पात्रता आम्हाला त्याच्यामुळे निर्माण झाली. तो नसतात आम्ही कमवू शकलो असतो महाराज? अजिबात नाही. महिला मंडळ मी यांच्याकडे नाही मागत सध्या, तुम्हाला सांगते तुम्ही देत चला. का द्या? आता तुम्ही काय साध्या राहिल्या नाही, आता तुम्ही चांगल्या माणसाच्या बहिणी, खूप मोठ्या माणसाच्या बहिणी, बरोबर आहे की नाही? हप्ता मिळाला का तुम्हाला सगळ्यांना? येतो ना हप्ता. माझं म्हणणं आहे बा, एखादा तरी हप्ता तुम्ही सप्त्याला द्या. आणि तुम्ही जर हप्ता सप्त्याला नाही दिला तर लवकर तुमचे हप्ते बंद होतील. दिलं पाहिजे देवाला. आणि देवाला दिलं तर चालू राहतं महाराज. खरं सांगू, मी माझ्या जीवनात ना निलेश महाराज वाटा देवाच्या बाजूला काढून ठेवते. देवानं मला इतकं श्रीमंत बनवलं, काही कोणाकडे मागायची गरज ठेवली नाही. तुम्ही देऊन तर पहा देवाला. दिलं पाहिजे देवाला, खरंच दिलं पाहिजेत महाराज. आपला वाटा जीवनात देवाला दिला पाहिजे. पण तुम्ही देणाऱ्याला श्रीमंत म्हणा, जो भगवंताला देतो ना त्याला श्रीमंत म्हणा. या सप्ताहाला जो खर्च करेल ना त्याला तुम्ही श्रीमंत म्हणा. गावात कोटी रुपये त्याच्याकडे पडले पण रुपया सप्त्याला देत नाही, त्याच्यासारखा भिकारी या जगात कोणीच नाही. काय अर्थ नाही त्याला. त्याच्या संपत्तीला काय करायचं महाराज? काहींकडे असूनही काही उपयोगाचं नाही. काही काही इतके कंजूस असतात, मरणी मरतात पण देवाला देत नाही. फार कंजूस असतात. एक जण महाराज इतकं श्रीमंत होतो गावात, पण ते बिना चपलाचं चालायचं आणि चप्पल हातात घेऊन चालायचं.
चप्पल हातात घेऊन. मी त्यांना म्हणलं बाबा तुम्ही चप्पल हातात घेऊन का चालतात? ते मला म्हणले ताई चप्पल जिजती पायात घातल्यावर म्हणून हातात घेऊन चालतात. काय अर्थ आहे? श्रीमंत बनवला ना तुम्ही, घ्या ना जीवनात मजा घ्या ना महाराज, तीर्थयात्रा करा, सुंदर असं आयुष्य मिळाले, सत्याला वर्गणी द्या, काय लागतं तुम्हाला आणखी? आणि म्हणून दिलं पाहिजे भगवंताला. पण तुम्ही कोणाला श्रीमंत म्हणतात? पैशावाल्याला. पैसावाला असेल आणि भगवंताचं नाव त्याच्या मुखाला येत नसेल, महाराज म्हणतात करण ते कपाळे ज्याचे नाम नाही वाचे. ज्याच्या वाचेला भगवंताचं नाव येत नाही तो करंट आहे. पण इथं येऊन त्याला जर विठ्ठल आठवत नसेल तर महाराज म्हणतात तो अभागी आहे. का? कारण मोहामध्ये त्याचं पतन झालंय. हे महाराज अभंगाच्या दुसरे आहारे मुढा भाग्यहीना, आहारे मुढा भाग्यहीना, आहारे मुढा भाग्यहीना, नेलासी पतना मोह भ्रमे. महाराज म्हणतात इथं तुम्ही आलात, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला विठ्ठल नाही आठवला,
तुम्ही भाग्यहीन. का? कारण मोहामध्ये तुमचं पतन झालंय. त्या मोहामध्ये तुम्ही फसलात आणि म्हणून तुम्ही भाग्यहीन. आणि समजा तुम्ही जर फसून राहिलात तिथे आणि त्या पतनामध्ये फसल्याच्या नंतर तुम्हाला जर सुटका नाही करता आली ना, तर महाराज म्हणतात या प्रवाहामध्ये तुम्ही अटकल्याशिवाय राहणार नाही. कारण का? या प्रपंचरूपी मोहामध्ये आपण जर अटकलो आणि इथून जर सुटका नाही करता आली तर काय होईल? जड भरत राजासारखं होईल. जड भरत राजा हरणी गर्भी गेला, घाला तो घातला वासनी. जड भरत राजा मरता मरता म्हणायचं माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल. शेवटी त्याला हरणाच्या गर्भात जावं लागलं. आणि प्रपंचरूपी मोहामध्ये तुमचं पतन झालं आणि तुम्ही त्या प्रपंचात जर अटकून राहिलात आणि तुमची सुटका जर तुम्हाला करता नाही आली तर महाराज म्हणतात या प्रवाहामध्ये तुम्ही पुन्हा परत अटकाल. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या
त्याच्यात हे दोन्ही वादक अतिशय छान आहेत हो. खूपच छान. हे त्यांना सांगावं लागत नाही हो. पण तुम्हाला सांगते आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. मृदुंगाला असा आवाज राहतो, असा आवाज राहतो. कीर्तनकाराला आवाज नाही, गायकाला आवाज नाही, एवढा मृदुंगाला आवाज. पण एवढ्या कमी आवाजात सुद्धा इतकं गोड वाजवतात, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नाहीतर कीर्तनात फार त्रास दिला असता महाराज आमच्या इकडच्या वादकांनी. पण नाही हो, ते वादक बिचारे काहीच म्हणत नाही. पण साऊंडवाल्यांना माझी विनंती आहे, बिचाऱ्यांना आवाज देत चला तुम्ही. ते गरीब याचा अर्थ तुम्ही फायदा घेऊ नका. असू द्या, काय किती गोड वाजवतात ऐका. मला सांगायचं एवढंच आहे, नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला. तुम्ही इथं आलात, नाही विठ्ठल आठवला, तुम्ही भाग्यहीन. का? कारण मोहामध्ये तुमचं पतन झालं. आणि मोहात पतन झालं, तुम्हाला नाही सुटका करता आली तर या प्रवाहामध्ये तुम्ही पुन्हा परत गुंतणार. आणि या प्रवाहात तुम्ही एकदा अटकलात की आयुष्याचं सोनं नाही, आयुष्याची माती होईल. कारण या संसारूपी सागराच्या प्रवाहात तुम्ही जर अटकलात ना, इथं सुख नाहीये, इथं दुःख आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, तळमळ रात्रंदिवसाची कुठे आहे. संसारात आहे दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. किती सुख आहे, सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वत एवढे कुणा कुणाच्या प्रपंचात. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई. कुणी सुखात नाही, प्रत्येकाच्या प्रपंचात दुःख आहे. आणि त्या दुःख रूपी प्रपंचात तुम्ही जर अटकलात आणि तुमची जर तुम्हाला सुटका नाही करता आली तर आयुष्याची माती होईल. आणि माती होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर एकच काम करावं. गळ्यामध्ये माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी सुरू करा. घरामध्ये सगळ्या माता माऊल्यांना माझी विनंती आहे, घरामध्ये सगळ्या मुलांना माळ घालायचं शिकवणं तुमच्या हातात आहे. जा जरा मुस्लिम समाजाकडे पहा महाराज, त्यांचं एवढंच पोरग सुद्धा बाहेर पडताना गोल टोपी घालून बाहेर पडतं. का? कारण त्यांना त्यांच्या धर्माविषयी अभिमान आहे. आणि आज आपल्याला आपल्या धर्माविषयी अभिमान आहे. आणि जर अभिमान वाटत असेल तर उद्यापासून माझी विनंती आहे, आपलं पोरग जन्माला आलं हिंदूचं की जन्माला आल्याबरोबर त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ टाकून द्या महाराज. हे आमच्या हिंदू धर्माचं लक्षण आहे. टिळा लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. आमच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी म्हटलं पाहिजे हे हिंदूचं रक्त आहे, तर आम्हाला अर्थ आहे. टिळा लावला पाहिजे. मुलींना हातामध्ये बांगडी असायला पाहिजे, कपाळाला गंध असलाच पाहिजे, कानामध्ये, गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये सगळ्या गोष्टी घातल्याच पाहिजे. हे आमच्या हिंदू धर्माचं लक्षण आहे. सध्या मला धर्मावर बोलावं लागतंय. लोक आम्हाला विचारतात, ताई तुम्ही धर्मावर बोलतात, नेमकं तुम्ही कोणत्या पक्षाच्या? मला काही घेणं नाही कोणत्या पक्षाशी, पण मला एवढं नक्की माहितीये, आमचा धर्म टिकला महाराज तरच वारकरी संप्रदाय टिकेल. धर्म नाही टिकला तर सत्य बंद करावे लागतील. लक्षपूर्वक ऐका. म्हणून धर्म टिकला पाहिजे. आणि या जिहाद्यांनी आमच्यावर मात्र त्या ठिकाणी आक्रमण करायला सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका. लव जिहाद आहे, लँड जिहाद आहे, बिझनेस जिहाद आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. हिंदूंना तुम्ही झोपलेले आहात, हिंदूंनी जाग होण्याच काळाची गरज आहे. लँड जिहाद आहेत महाराज. लँड जिहाद म्हणजे नेमकं काय? आपण आपली जमीन विकत असतो, पण आपल्याकडे दुपटीच्या किमतीने तो माणूस त्यांचा येतो, आपल्याकडे दुपटीनं किंमत देऊन त्याला आपण देतो ती जमीन. पण तो काय करतो? त्याने एकदा गुंठावर जागा घेतली की त्याच्या आजूबाजूला हिंदू जमिनी घेत नाही. मग त्याच्या आजूबाजूला तो सगळे त्याचे जिहादी जमा करतो आणि मग सगळा एरिया काबीज करतो. आणि एकदा त्यांचा एरिया काबीज झाला की लगेच त्यांचा सदस्य तयार होतो आणि मग गावामध्ये त्यांची सत्ता चालायला लागते. लक्षपूर्वक ऐका. माझं बोलणं आज तुम्हाला पटणार नाही, पण पटवून घ्या. अरे तुम्ही जर जमिनी अशाच विकत राहिल्या ना परधर्मीयांना, तर मात्र हिंदुस्थानचं अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून जमीन विकताना दुपटीनं भाव जरी मागितलात तरी जिहाद्यांना जमीन विकायचं काही कारण नाही. कारण लँड जिहाद मध्ये आपण फसतोय महाराज. दुसरी गोष्ट बिझनेस जिहाद. आपण वस्तू खरेदी करताना आपल्या माणसाकडनं खरेदी केली पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. ते आपल्या जीवावर जगतायत. कोणतीही वस्तू असो 2 रुपयाने महाग, पण आपल्या धर्मातल्या माणसाकडनं खरेदी करा दादा. आता सध्या त्यांनी त्यांची वस्तू खरेदी करावी म्हणून टिळा लावायला लागलेत महाराज, हातावर ओम काढायला लागले. का? कारण त्यांचा बिझनेस व्हावा म्हणून. लक्षपूर्वक ऐका. ते जर तशी दुकानं टाकत असेल तर कॅश रुपाने देऊ नका, फोन पे करा. फोन पे केलं की नाव कळतं आणि मग
तरच त्याच्याशी व्यवहार करा आणि तरच त्याच्याकडनं वस्तू घ्या महाराज. हे लक्षपूर्वक आहे. हे मी माझ्यासाठी नाही बोलत आहे. तुम्ही एवढ्या 3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल महाराज. आणि तिसरी गोष्ट, लव जिहाद मध्ये सध्या खूप मुली फसतायत दादा. आज महाराष्ट्राची संख्या आहे दादा, महाराष्ट्रामध्ये 9 लाख मुली मात्र लव जिहाद मध्ये फसल्यात. एकूण 11 लाखाचा आकडा होता. 11 लाखाचा 2 लाख मुली आम्ही सोडून आणल्या दादा. त्याच्यातनं त्यांना सोडवताना फार त्रास होतो. त्या पोरी तिकडच मात्र त्यांच्यामध्ये इतकं विलीन होऊन जातात की त्यांना आणताना त्यांना आईबाप कळत नाही, त्यांना घरातले कळत नाही, त्यांना कोणीच नाहीत महाराज. म्हणून लव जिहाद मध्ये आपल्या मुली फसतात. इथं बसलेल्या तरुण मुलींना माझी विनंती आहे, नका लव जिहाद मध्ये फसू. खूप हाल होतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करा तुम्ही, ते जिहादी आपल्या मुलींना फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही म्हणाल तसं वागतात आणि नंतर तुम्ही फसल्यात की मग मात्र तुम्ही अटकतात. आणि तुम्ही एकदा अटकल्यात की जीव दिल्याशिवाय पर्याय नसतो महाराज. कितीतरी मुलींना सोडवलं. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला आणि आईबापाला सुद्धा विनंती, आपल्या मुलीकडे लक्ष द्यावं. मुलगी कॉलेजला कधी जाते, क्लासला कधी जाते, तिच्या क्लासच्या टायमिंगकडे, त्याच्या कॉलेजच्या टायमिंगकडे, ते ऑनलाईन कधी दिसते, त्या मोबाईलकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे. नाही तर हिंदुस्थानचं अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हिंदूंनी सावध होणं आज काळाची गरज आहे महाराज. म्हणून आपण आपल्या धर्मात सावध झालं पाहिजेत महाराज. माझी कळकळीची विनंती आहे. म्हणून धर्माचं पालन करा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. आयुष्य फार सुंदर आहे. गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला. फार गेले दिवस खाण्यापिण्यामध्ये आता काही खाऊ नका, काही पिऊ नका महाराज. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि एक लक्षात ठेवा, 2032 पर्यंत जेवढे माळी घालतील, जेवढे नामजप करतील, जेवढे सप्त्याला वर्गणी देतील, जेवढे परमार्थ करतील तेवढेच वाचतील. म्हणजे काहीच करणार नाही, ते बरोबर 2032 ला मरतील. लक्षात ठेवा. मरायचं नसेल तर परमार्थाला लागा. सोपं नाही. जसा कोरोना आला बऱ्याच लोकांना घेऊन गेला ना महाराज. 2032 मध्ये आपला नंबर लागायला नको असं जर वाटत असेल तर परमार्थाला सुरुवात करा. गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला. किती आनंद आहे परमार्थामध्ये, किती आनंद आहेत महाराज. आयुष्याचं सोनं करायचं ना, परमार्थ करा. नाही परमार्थ जमला तुम्हाला, नाही गळ्यात माळ घातली, नाही कपाळाला गंध लावला, प्रपंचात नुसते अटकून राहिले तर महाराज म्हणतात आयुष्याची निश्चितच माती होईल. हे महाराज अभंगाच्या
कळालं सुद्धा नाही मला. खरंच वेळ कळाला नाही, पण असो, वेळेत आवरणं आमचं कर्तव्य. तुम्हालाही भुका लागल्या असतील मला मान्य आहे. नाही लागलं का? अजून लांबू का? नाही ना, काही टेन्शन घेऊ नका, मी लांबवणार नाही, मला लांब जायचंय. असू द्या. निळामणी लावणी हाती केली माती आयुष्य. महाराज म्हटले तुम्ही इथं आलात, विठ्ठल नाही आठवला, तुम्ही भाग्यहीन ठराल, कारण मोहामध्ये तुमचं पतन होईल. मोहामध्ये पतन झालं, इथे सुटका नाही करता येणार. सुटका नाही करता आली तर प्रवाहामध्ये तुम्ही अटकाल, आणि प्रवाहामध्ये अटकलात तर आयुष्याची माती होईल. मग आयुष्याची माती करायची नसेल आणि आयुष्याचं सोनं करायचं असेल तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, महिला कीर्तन महोत्सव, आणि आज हा सप्ताहाचा 5वा दिवस. भगवंताने माझ्या वाणीतनं जसं वदवून घेतलं तसं मी तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द चुकून गेला असेल, तुम्हाला राग आला असेल, तर तुम्ही माझ्या भावाप्रमाणे आहात, वडिलांप्रमाणे आहात, आईप्रमाणे आहात, बहिणीप्रमाणे आहात. तो शब्द तुम्ही तुमच्या पोटात घालावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. समस्त ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ज्यांचं गोड असं मार्गदर्शन या सप्ताहाकरता लाभलेलं आहे ते असे असणारे आमचे चंद्रकांत दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. मनापासून त्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. खरं तर हा फार मोठा कार्यक्रम आहे, सोहळा आहे. तसंच आमचे राजेंद्र दादा आमरे, त्यांच्याही करता जोरदार टाळी वाजवा. आदरणीय आमच्या दीपक भाऊमुळे या गावाशी माझा परिचय झाला, म्हणून दीपक भाऊ आंबेडे त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळे संयोजक आयोजक मंडळी, या सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही, पण या सर्वांची या सप्ताहाकरता खूप मोलाचं मार्गदर्शन असेल, योगदान आहे. हा खेळ नव्हे एकल्याचा, एकट्याचा खेळ नाहीये. म्हणून ही सगळी मंडळी धावपळ करतात, एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून जेवढे संयोजक आहेत, आयोजक आहेत, ज्यांचे फोटो या ठिकाणी लागले, ज्यांचा फोटो नसताना सुद्धा जे ताडपत्री उचलण्याचं काम करतात, त्या सर्वांनाच दंडवत प्रणाम. अशीच सेवा तुमच्याकडनं घडत राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे वेदांत महाराज, आदरणीय आमचे निलेशजी महाराज, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. दोन्हीही मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आदित्य महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण मनीषजी महाराज, दोघांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड महाराज मनापासून आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. सर्वच गायनाचार्य एकामागे एक, खरं सांगू का, तुम्ही सगळे वाटून वाटून घेतात याचा मला आनंद आहे. माईक मिळण्याकरता भांडतात, त्याला काय अर्थ आहे? पण किती गोड नाही का, सगळ्यांनी सगळ्यांना संधी दिली, हाच खरा परमार्थ आहे. प्रत्येकाचा आवाज तेवढ्याच ताकदीचा, आवाज तितकाच गोड. अगदी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या समवेत आलेले आमचे विशालजी महाराज नन्नवरे, खरं तर आज त्यांचा आवाज बसलेला आहे. रोजच्याच कीर्तन सेवा सकाळी आम्ही आळंदीमध्ये होतो आणि म्हणून महाराजांचा आवाज जरा बसलेला आहे, पण फार गोड त्यांचा आवाज आहे. आमचे विशालजी महाराज, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. सर्वात महत्वाचं हे टाळकरी गुरुजन, किती वर्णन करावं, वर्णन करावं तितकं थोडंच आहे. त्यांच्यामुळे कीर्तनामध्ये मजा वाटते, आनंद वाटतो, म्हणून एकदा त्यांच्याही करता जोरदार टाळी.
त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमचे विनेकरी दादा त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर या भालदार चोपदार अतिशय छान आहेत, पण त्यांच्याकडे जरा भाला देणं गरजेचं आहे. हा, आता दिला पाहिजे, बरोबर आहे की नाही? असो, पण फार गोड आहेत बिचाऱ्या, दोघेही छान उभ्या राहिल्या. चक्कर आली नाही, काही नाही, मला बरं वाटलं. हा, असं मागच्या वेळी चक्कर आली होती म्हणून जरा, पण ह्यावेळी जरा ताकदीने उभ्या केल्यात म्हणून दोघींचंही मनापासून ऋण व्यक्त करते. दादा आपण गेली 2 तासापासून शूटिंग करतात, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम छान आहेत, ऑपरेटिंग अप्रतिम आहेत, अतिशय छान, म्हणून आपलं देखील मनापासून माऊली साऊंड. माऊली साऊंड. वा, नावच माऊली आहेत दादा. मग माऊली म्हटल्यानंतर त्यांना कीर्तनातलं सगळं कळतं असं आपण समजूया. उत्तम आहे, अप्रतिम आहे. म्हणून दादा आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. माझे पतिदेव आदरणीय हरिभक्तपरायण सतीजी महाराज जगताप त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे सागर भाऊ या ठिकाणी आलेले आहेत मातुरीहून, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. महाराज आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सगळीच महाराज मंडळी परिचित आहेत, आपल्या सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही. या बाजूलाही बऱ्याचशा कीर्तनकार आमच्या महिला भगिनी बसलेल्या असतील, सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून आपल्याला विनंती करते, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे, ज्यांना आहेत त्यांनीच करा, ज्यांना एक आहे त्यांनी एक करू नका, काही कामाचं नाही एक हात वरती. क्या बात आहे, अगदी ताठ हात वरती करायचे. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत खाली इकडे सगळे उभे असणारे. वा, तुम्हाला मी सोडणार नाही आहे का? सर्वांनी हात वरती करायचे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं गोड भजन आपल्याला करायचं आहे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची येणाऱ्या 14 तारखेला पौष वारी आहे. आपण सगळ्यांनी वारीला या, आनंद लुटा आणि आता भजनाचा आनंद लुटा. विश्वगुरु